मित्रांनो, स्वागत आहे लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहेत दर तारखेला ॲक्यूज याची न्यायालयामध्ये उपस्थिती अनिवार्य असते किंवा नाही याबद्दलच्या अर्ज आपण पाहणार आहे। काय वेळेस काय असतो, ॲक्यूज सपोज केस जर महाराष्ट्रामध्ये असेल आणि ॲक्यूज हा महाराष्ट्र राज्याबाहेर किंवा गुजरातमध्ये कामाला असेल तर दर तारखेला म्हणजे महिन्याला दीड महिन्याला तारीख असते किंवा 15 दिवसाला तारीख असते। मग त्यावेळेस काय होतं, ॲक्यूजला दर तारखेला कोर्टामध्ये उपस्थित राहणे शक्य होत नाही। मग अशा वेळेस कायद्यामध्ये प्रावधान दिलेलं आहे CRPCच्या सेक्शन 205 मध्ये। आता नवीन कलमानुसार फक्त ते पाहून घ्यायचे आहे, ते काय बदललं असेल। बाकीच्या त्यातलं जे गाभा आहे तो जसाच्या तसा आहे, मात्र CRPC 205 म्हणजे 205 प्रमाणे आपल्याला न्यायालयाकडे अर्ज देता येतं। साधारणतः हा अर्ज कुठल्या केसेसमध्ये देता येतं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो की हा जो अर्ज आहे फार मोठमोठ्या केसेसमध्ये देता येत नाही। जसं तुम्ही आता मर्डर वगैरेच्या केसेसमध्ये जर देण्याचा प्रयत्न केला मग ते न्यायालयाच्या डिस्कशन पॉवरमध्ये थोडंसं अडचण येऊ शकते आपल्याला। मग आपण काय करावं की बुवा, जसं केस बाउन्सची केस आहे किंवा PT केसेस असतात, काय सेक्शन 65ची आहे, अशा ज्या 2-3 वर्षाची किंवा 4-5 वर्षाची ज्याला शिक्षा आहे ते अशा केसेसमध्ये आपण जवळपास आपण ही CRPCच्या 205 प्रमाणे अर्ज न्यायालयामध्ये देऊ शकतो। मग आता जास्त वेळ आपण न घालवता आपण पाहणार आहे की अर्ज कसा लिहावा हे आता आपण पाहणार आहे। हा व्हिडिओ सगळं ज्युनियर मंडळींना किंवा लॉचे विद्यार्थी असतील त्यांना फार कामाचा आहे। इवन दो जे वकीलसुद्धा असतील त्यांनासुद्धा कामाचा आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे आणि आवडला नाही तर डिसलाईक जरूर करायचे, किंवा तुमचं म्हणणं तरी काय आहे, माझ्या व्हिडिओ तुम्हाला कळतं किंवा नाही कळतं या म्हणजे एक कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओ बनवायला मदत होईल। तर इथं ज्या तुमचे कोर्टचे नाव असेल ते कोर्टचे नाव इथं तुम्ही लिहायचे आहे। इन द कोर्ट ऑफ ॲडिशनल, आमच्याकडे तर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट वगैरे, आमच्याकडे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट नाही आहे, चीफ मॅजिस्ट्रेट आहे शहादा। तर असं तुम्ही ते हेडिंगमध्ये लिहून घ्यायचे आहे। इथं तुमचं जे काही CC नंबर असेल, ही चेक बाउन्सची केस असल्याकारणे CC नंबर इथं लिहिण्यात आलेला आहे। त्यानंतर मग ही केस कशामध्ये कोणाकोणाच्या विरुद्ध आहे ते आपण पाहणार। इथं तुमचा जो XYZ पर्सन असेल त्याचे नाव लिहून घ्यायचे आहे, वर्सेस जे काय असेल ते इथं लिहायचे आहे। हे पहा, ममता के वगैरे जे काय असेल त्याचे एज वगैरे जे असेल ते इथं लिहून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊ, ॲक्यूज येतो। त्यानंतर ॲप्लिकेशन अंडर सेक्शन 205 ऑफ CRPC असं एक हेडिंग द्यायची आहे। त्यानंतर द ॲक्यूज अबाउट नेम सबमिट ॲज फॉलोज, काय सांगतो ॲक्यूज खालीलप्रमाणे, दॅट द ॲक्यूज हॅज बीन समन्स बाय दिस ऑनरेबल कोर्ट टू आन्सर अ चार्ज अंडर सेक्शन 138 ऑफ द नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट ॲक्ट, बरोबर। That the accused has not committed any offence and she has pleaded not guilty to the charge leveled against her, ही सिरियस असल्या कारणाने शी वापरलेलं इथं। That the accused has not committed any offence and she has pleaded not guilty to the charge leveled against her. त्यानंतर that the accused has already furnished sufficient surety for her appearance before this honorable court and the compliance with all direction that may be issued in the course of this proceeding. Okay. नंतर चौथा पैराग्राफ, that the accused is married woman with 1.5 year old infant and she alone is responsible for the care and upbringing of the child. आता 1.5 वर्षाची त्यांना मुलगा असल्या कारणाने एक कारण जे आपण कोर्टापुढे मांडायचे, तुम्ही तुमचे जे सफिशियंट कॉज असेल, ज्या कॉजवरती न्यायालयाच्या असा ठाम विचार होईल की यांना डिस्पेन्स विथ लॉ प्रेझेंट इन द अब्सेन्स ऑफ ॲक्यूज, तसं तो तुम्ही कारण इथं लिहायचे, बरोबर। त्यानंतर that the accused is permanent resident of Ramanagar district and is required to travel approximately 100 kilometers round trip to attend hearing
ॲट दिस कोर्ट विच कॉजेस हर सबस्टॅन्शियल हार्डशिप अँड इनकन्व्हिनियन्स. असं आहे, कारण 100 किलोमीटर दरवेळेस येणं जाणं शक्य नाही आहे आणि इनकन्व्हिनियन्स आहे त्यासाठी. त्यानंतर द ॲक्यूज हिअर बाय ऑथराइज ॲडव्होकेट डॉक्टर A.J. शेख, किशोर R. महादेवा अँड महेश T.S. प्रॅक्टिसिंग लॉ ऑफिस शहादा to appear and present her in the matter and to conduct her defense on her behalf. The accused further undertakes to personally appear before the Honorable Court and when specifically directed to do so. आता जे तुमचे ते ॲक्यूजचे वकील असतील त्या ॲक्यूजचे वकिलांची इथं नावं लिहायची आहेत. In the view of the above, the accused most respectfully prays that this honorable court may kindly be pleased to dispense with her personal attendance and permit her to appear through her pleader. वकिलामार्फत appear होण्याची परवानगी देण्यात यावी in the interest of justice and equity. ओके, प्लेस लिहायची आहे, शहादा, तारीख लिहायची आहे आणि ॲडव्होकेटचे नाव इथं लिहायचे आहे तुम्ही. खरं म्हणजे ॲडव्होकेट ऑफ ॲक्यूज जे असेल ते बरोबर आणि इथं A.J. शेख जे असेल ते ॲडव्होकेटचे नाव. तर आत्ता या पद्धतीचे ॲप्लिकेशन तुम्ही न्यायालयापुढे द्यायचे आहे. डेफिनेटली मला वाटतं तुमचे ॲप्लिकेशन्स साहेब विचार करतील आणि तुम्हाला ते रिलीफ काही ना काही प्रमाणामध्ये देतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा. धन्यवाद.